तर नमस्कार भावांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका व्लॉग मध्ये. तर आता पहा व्लॉग डायरेक्ट गाडीवरून स्टार्ट करलो आणि मम्मी तर दोन राहिली. आणि आता जवळपास वाजला 1 आणि 1 वाजता मी आंघोळ करवलो आणि आता 1 वाजता म्हणजे मम्मी माझे कपडे धुवून राहिली आत्ताशी. आणि व्लॉग बनवण्याचं कारण काही असं आहे, जा म्हणलो कुठंतरी, पप्पाची तब्येत बरोबर नाही, मग गाडी आपल्याच हातात राहते. पहिले तर मग आपल्याला वावरातून जाऊन यावं लागेल. आणि आपल्या झाडाला पा फुलं कसे लागले आता ये ना गणपतीच्या टायमात कामी आहे ना आपल्याला सगळे माहिती का. जवळपास लय मोठं झालेलं आहे, याची कटिंग पण करून घ्यावं लागेल आपल्याला, कारण की इथू काट्याचं पण भेवरात ये नाही. ये बा भरपुराचे फुल लागलेले. आणि इथं ऐन टायमावर दत्तूची एंट्री पण. कुठे आलता? अरे बाप, नवीन आणले का डबल? कोणाला आणले ते आता? आणि जुने तेच वाटतं, ते पहिल्यासारखेच आहे ना. वायरलेस इयरफोन्स, एक्स्ट्रा बॅटरी आलं डबल. बस जायचं आता वावरात, जायचं चक्कर मारून यायची. लस भरलेली गाडी. त्याला काय झालं? कुठे आलता तू? कशाला तू? फक्त तेच चला दत्तू गेला. आणि आता आपण जाऊ डायरेक्ट थेट बनत, म्हणजे आपल्या वावरात. तुम्हाला सांगितलेलं आहे मागल्या ब्लॉगमध्ये, आमच्या इकडं वावराच्या नावाचा असे राहते. बर पैन बर. आजीनं त्याच्या नातवला आणच सांगितलं मला तिकडून. आता तो काय मी कुठे, हा रस्ता पाहिला का? पाऊलवाट पुरे डायरेक्ट दाट, पुरा इकडून ऊस. दाट आहे नाही मारण्याचं. सरपाडा असं येऊन जरी बसलं ना जवळ तर समजणार नाही. तब्येत पण बरोबर नाही, नानाची पण आणि मफली पण. इट ऊस इकडून पण ऊस. सगळे बागायतदार झाले आता. यावर्षी पाण्याची चिंता नाही ना, हे बरं झालं. आणि मी डायरेक्ट थेट हराळीतून चालला. मारणाची ऊस इकडे बाबूळ होती पाहिली, ती पण कट करून टाकली. मारणाची काठी पडायला राहायची इकडे, त्या कारणानं. मका जवळपास भरपूर मोठे झाले असं ना आता, कारण की मला निवेंकेला, अरे बाप बरीच मोठी झाली. मला निवेंकला येऊन जवळपास हप्ताभर झाला असं ना आता. येवा बरेच मोठी झाली इथं. झाड पण तुटलं गड्या डायरेक्ट.
एक एक झाड जागावं लागतं. बरेच मोठे झाले ना, पहा ना तुम्ही मरणाची. पण राव यार रोगाला काय करावं. एकदा फवारणी मारून घ्यावं लागेल याच्या. हो आता काय होतं तर बरेच मोठे झालेले झाडं आता. खालून जाऊन येऊ एकदा. मम्मी चप्पल पण तुटेल इथं. डायरेक्ट थेट वावरातूनच रस्ता पाडेल. ते मशीन रोटरी हो, मागचा ब्लॉक पाहिला असं त्याच्यात सगळी माहिती सांगितलेली होती मी त्याच्यात. आता इकडं चालू आहे ते. तेव्हा वाटलं तुला बरं चालू आहे. भारी राव ते मशीन बरं का. पण ते ना एक नंबर. म्हणजे कसं आहे माहिती का, वखर पण चालतो, रोटा पण चालतो. सरकीच्या याच्यात काय ताणच नाही घ्यायचं ना. बापरे यावा नाही हो स्पेस. इकडं पा यो स्पेस पा. डायरेक्ट एवढ्या जाग्यात डायरेक्टच बंद आहे. डायरेक्ट इकडं बंद. खाली मक्का टाकेल नव्हती ती पाहावं लागणार पहिले. कारण की खाली जास्त चिबड होते ना. म्हणजे पाणी तुमचं तर त्या दिवशी ते टोचन यंत्र चालत नव्हतं. झारा जाऊन बसत होता त्याच्यात. त्याच्यामुळं त्याला आहे ना इकडं लोकच लावलीच मक्का. पण अरे बापरे आवड झाला ते. इकडं मक्काच टाकेल नाही ना. एवढं पूर्ण जेवढं दिसतं नाही हे मक्का. आणि इकडं काहीच नाही. एवढं जा ठिकाणी मक्काच टाकली नव्हती. कारण की चिबडतं त्याच्यामुळं. येवा एवढं आहे. इकडं पुरी मक्का आहे आणि इकडं चिबडतं ना. त्याच्यामुळे ना याला आहे ना हे तसंच रोव दिलं पुरा गारा. म्हणजे चिखल डायरेक्ट नुसतं पतलं छडंग गारा होतं इथं. डायरेक्ट पुरं पाणी तुंबलेलं होतं. आता तरी थोडेफार वापसा झाली इथं. डवरं चालन काय चालन. हा चालतं म्हणा. वापसा झालेली आहे चांगली. जवळपास वापसा झालेली आहे. उद्या मारून घ्यावं लागेल बहुतेक डवरं माझ्या अंदाजात. बांधणं पण लय गवत वाढलं. इचू काटे येऊन याला डायरेक्ट बंद करून टाकावं लागेल. म्हणजे राऊंडअप मारून देऊ याच्यावर. इकडून हिव रस्ता येणं बंद होऊन जाईल ना पुरं हिव असं. आईन मक्कातूनच चाललं म्हणल्यावर आता तर ठीक आहे. आता डायरेक्ट आता पाय द्यायला तर झाड मोडून जातं. झाला रस्ता तयार. पण मग याच्यावर औषध मारलं तर मग बांधवून जायला रस्ता राहील ना. जवळपास चक्कर मारणं झालेली आता. असा व्ह्यू जवळपास इटाला. आपल्याला पण ऊस लावणं होतं पण झालं काय माहिती का, वापसा नव्हती झालेली. मग याच्यात ट्रॅक्टर चालत नव्हतं. ट्रॅक्टर चालता मग उशीर होऊन गेला डायरेक्ट. म्हणजे ऊस लावायचं सीझनच चालले गेलं. मग ते जाऊ दे म्हणलं आता. मग ऊस नाही मक्का टाकून देऊ. मग मक्का टाकून दिली. हे कसं आहे माहिती का, सरकी लावली ना. सरकी लावायचे फायदे नुकसान पण. सरकीला भाव कधी राहतो कधी नाही राहत. पण मग तिच्यातले लोचे त्याला क्लीनच ठेवावं लागतं. निंदाच रे, खुरपाच रे, असंच रे, तसंच रे. यासाला बाया लावा डबल. त्याच्यानंतर ट्रॅक्टरला ते डबल पाळखट्या काढायला त्याला लय लोच राहते. याला कसं आहे माहिती का, डायरेक्ट एक तर कुट्टीवाल्याला देऊन टाकायचं सर सगट. नाहीतर आपण कणसं तोडून याने चारावाल्याला देऊन टाकायचं डायरेक्ट. झालं. आणि डायरेक्ट एक पाण्यात मारून घेतलं तर झालं काम. रोटा गिटा मारून घेतलं असं होतं. त्याच्यामुळं म्हणलं की मक्काच टाकून द्यावं. नाना पण म्हणे मक्काच टाकून देऊ म्हणे आपण. त्याच्यामुळे आता मक्का टाकून दिली. आणि हो झालं तर पुढल्या वेळेस असा काही ऊस दिसन पुढल्या वेळेस आपल्याला. हे पहा ना किती भारी दिसू राहिली एकदम. जसं काही
गार्डनमध्ये आलो. पण हे जेवढं भारी दिसतं नाही गं तेवढं वावरा जर उगलं ना लय डेंजर राहतं बरं. इतकुसं हे केनपट आहे ना, इतकुसं इतकं वाढतं काय सांगू तुम्हाला. मारण्याचं एकदा सुरू जर झाली त्याची प्रजाती मग ते पुरा वावरालाच येड्यात आणतं डायरेक्ट. प्रजाती जास्त वाढतील ती फास्ट. हे पण विलुप्त होत चालले आता भरपूर. आमच्याकडे दिसते म्हणा आता ते काळे आणि पिवळे उरले, लाल तर आता विलुप्तच झाले जास्त. तर आता डायरेक्ट घरी जाऊ. त्या आजीला म्हणू तुमचा नातू नाही आला, चाड मारायला काय होतं. तो नाही आला, खेळत होत तो. अशी चाट मारणं माय पण शिकवाया का नाही, ठीकच मारावं लागणार. त्याला मामाला गाडी देऊन टाकली, डायरेक्ट बांगल्यावर जायचं होतं फाट्यावर आपल्या गावाच्या. त्याच्यामुळे त्याला गाडी देऊन टाकली. आता आपण आलो घरी. कपडे धुवून झाले व आपले. माय फेवरेट शर्ट. ना झोपलं वाटतं. नाही दवाखान्यात घेऊन गेलो असतं मग त्याला. हातपाय धू आणि करत बसू काही की कारण आम्ही कुठं नाही. मला पण जाणं होतं बांगल्यावर, पण मग काय झालं गाडी तर लागत होती देऊन टाकली. ते आल्यावर जाऊ. तर डवरा आणून ठेवलं, आता लगेच घ्यायचं चाललं जायचं. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवशी. आणि तुम्हाला सर्वांना सगळ्यात पहिले शुभ सकाळ. सध्या नाश्ता विष्टा केला, आंघोळ पण नाही केली अजून. हात का मारला. घरापासून भरपूर लांब आहे ना, जवळपास 1 किलोमीटर. आता शिक टेकवलं चलो, त्यामुळं हात दुखायला लागला पुरा. हां बापरे, अरे फिरलं ये. एक मिनिट. हां तर आज आहे ना जवळपास 2 ते 3 डवरे धरणे आज डायरेक्ट. आणि मी एक चालवलं, एक ऑलरेडी तिथं जाऊन पडलेलं आहे. तर वावरत थेट वावरात आलेलो आहे आता. आणि आता ना मला वाटलं इथं डवरा आणून ठेवलेलं आहे, पण इथं फक्त मी जे आणलेलं आहे हेच आहे. मग अंदाजानं त्या तिथं एक हे ते आणणार वाटतं. आणि बैल पण नाही आलेले अजून. बैलाच्या आधी वखर आणून टाकलं मी इथं. नाणं पण येत असं आवाज आला. आणि सगळ्यात पहिले आता इचकी तोडायची आहे. इचकी म्हणजे वखरावर ठेवायला लागते ती. सांगतो मी पुढं चालून सगळ्यांना सर्व काही हिशोबशीर. हे आले नाना. त्याला ना फोन येलो होता आणि मला नक्की हा लवकर येतो. त्याला फोन येलो होता, मला एवढं नक्की माहिती होतं की आता आपल्यावर काही काम आहे. आता मला जायचं आहे मामाला घ्यायला. ते पण येणार आहे, डवरा आणू लागला त्याच्यासाठी. एकदा चार डवरे लावणार आहे आम्ही. नुसतं जायचं यायचं फास्ट होऊन जाईल मस्तपैकी. म्हणजे दुपार लोक जी खड्या तिकडं होऊन जाईल. आणि आपल्या ब्लॉग आवडला तर असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. किती गवत वाढलं इथं मारण्याचं. राऊंड मारून टाकत आहे ना, लवकर जायला सांगितलं. गाडी आणायला पाहिजे होती खरोखर. आता इथून डबल पैसे जाणं आहे, घरून गाडी यायची.
डबल जवळपास 3-4 किलोमीटर जाण्यात यायला आम्हाला. हे भावांनो विलुप्त झाली ही प्रजाती म्हणा, आता जास्त नाही राहिली. गाडीची चावी मी त्यांना आता अर्ध्या तास लागून मला घेऊन यायला. नाही ते दिनमामाला आणायला जायचंय. आता रेल्वेचं पण काम चालू आहे. तर रस्ता पाहिल्यापेक्षा लय खराब झालेला आहे आता. बस आता जर पाणी जर पडला तर हे पूर्ण चिवाडणार डायरेक्ट. आता पाहुणं हे आहे ते मशीन आणि याचा ब्लॉग लवकरच लवकर येणार आहे. तर हे किती सीसीचं आहे, काय कसं आहे, डिझेल का पेट्रोल, रोटा वखर, टायर किती आहे, लाईट लागतो का नाही, हे सर्व काही सांगेन मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगर बनेल राहा आणि हे काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मोबाईल भारी असता तर काय न एक नंबर व्ह्यू आला असता राव. आता जाय म्हणे घरी आणि चहा पाणी घेऊन ये म्हणे आम्हाला. बरं ठीक आहे, मला वाटलं मला चालू देईन. झालं ते चौक आले घेतलं. हो मी तर चालवणार आहे, कारण की मी आतापर्यंत डोर हे चालवले नाही. मी वखर चालवले, वखर ट्रॅक्टर चालवले, पण डोर आतापर्यंत चालवले नाही. कारण की मक्का तर जास्त लावलेलीच नव्हती, म्हणजे लावलेलीच नव्हती पहिल्यापासून. तर आपल्या वावरात फक्त सरकीच लावत होतो आपण पहिल्यापासून. तर आता मक्का लावली तर डवरा हाणाचा टाईम भेटेल म्हणलं तर नाही भेटला. दुपारून आणू देईन झालं तर, नाहीतर दुपारून कशाचं 1-1.5 तासात 4 येते जाते ते जाते फास्टमध्ये नुसतं फास्ट आणून घेईन ते. तर चला आपण आणून घेऊ आता हे पाणी ते येतायला चहा ते तोपर्यंत रिटर्न येते. जवळपास 150 तास आहे ते. तर हा 2 तास लागेल त्यांना. आणि आपला नवीन एक व्हिडिओ येणार आहे, ते आता मी तुम्हाला दाखवलं ना ते मशीनवर. त्याला पण चांगला सपोर्ट दाखवा. तर त्याला भेटूया थोड्या वेळाने लगेच. आंघोळ पण करून तो घरून आता त्याला. आणि बसलो ब्लॉग पाच डबल दुसरे बरं का दुसऱ्याचे त्याच्या ब्लॉगमधून पण मला काही शिकायला भेटतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यात आता या तळस गाडी घेऊन आलतो ना, तर इतकी चहा सांडली माझ्याकडून लय. त्याला देऊन टाकावं लागेल आधी, नंतर भाऊ. तर आता आंघोळ करून आलेलो आहे शेतात आणि त्याला पाणी पण घेऊन आलतो. आणि
तर चला भावनो, आजच्या पुरतं एवढंच. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि फ्लॅश बंद झालेला आहे, मोबाईलमध्ये चार्जिंग करताही नाही आहे. आणि मी बाई इथं बसलेलो आहे लाईटाखाली आणि इथं फ्री फायरचा व्हिडिओ क्रिएट करणं चालू आहे आमचा एक गेमिंगच्या चॅनलसाठी. तर पॉईंटवर येतो. तर आपलं एक नवीन एक मशीन आणलेली आहे आपण, त्याचा लवकरात लवकर नवीन ब्लॉग येणार आहे. तर त्या ब्लॉग पाहायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तो ब्लॉग घेणं जितक्या लवकर येईन तितक्या लवकर तुम्हाला पाहायला भेटेल. ब्लॉग तर नाही म्हणता जाणार त्याला, पण तो एक व्हिडिओ असा राहणार, इन्फॉर्मेशन त्या मशीनच्या बाऱ्यात, कशी काम करते, रोटा, त्याच्यानंतर वॉकर चालतो, सगळं काही सांगेन मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये. तर चला, आजच्या पुरतं एवढंच. आपलं ब्लॉगला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय.